तर उद्या आहे चिन्मयचा बर्थडे आणि त्यासाठीच मी रात्री त्याला 12 वाजता सरप्राईज देणार आहे. तर आज असं झालंय की प्रॉब्लेम त्याचं कामही घरून आहे, तर मी त्याला बोलू शकले नाही की तू बाहेर जा वगैरे, कारण त्याला पूर्णपणे आयडिया येईल. पण माझी बहीण इथे आलेली आहे म्हणजे अवंती, आणि तिच्यासोबत मी प्लॅनिंग करत आहे पूर्ण बेडरूम डेकोर करण्याचं. आणि आम्ही त्याला असं सांगितलंय की आमचं ते काम चालणार आहे, दोघींचं पर्सनल वर्क आहे, त्याच्यामुळे आतमध्ये तो येऊ शकणार नाही. आणि बेसिकली आमचं पर्सनल वर्क आहे म्हटल्यावरती त्यांनी काही जास्त क्वेश्चन्स केले नाही. तर आम्ही लागलेलो आहोत मग आता पूर्णपणे तयारीसाठी. तर मी बलून्स आणलंय आणि सगळे डेकोरेशनचे आयटम वेगवेगळे आणलेले आहेत, आणि बरंचसं सामान आणायचं अजूनही बाकी आहे माझं. सो मी रात्री जाणार आहे ते आणण्यासाठी. पण आता जेवढं आणलंय तेवढा आम्ही विचार केला सेटअप करून घ्यायचा. तिकडं सगळं चेक ते. सो एवढं डेकोरेशन झालेलं आहे आणि थोडं अजून करणं बाकी आहे. पण अवंतीला आता जायचं आहे जॉबला, सो ती निघाली आहे. आणि आता त्यानंतर पूर्ण डेकोरेशनची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त माझ्यावरती आहे. जीजाजी कहा है असं बोलतीये ती. अब ये पहनो और नहीं फोटो बता. ये कौन सा वर्क फ्रॉम होम चल रहा है. आयडिया आयडिया काय केस करा मग गेस कर. गॉगल नाही, स्पेक्स. गॉगल आहे गॉगल आहे. काय असं गेस नव्हतं गेस नव्हतं करायचं ना. खोटं गेस कर. फोटो घेत करायला आधी सांगायला पाहिजे ना. काय असू शकते आता हे अक्षरासाठी ओव्हर ऍक्टिंग. स्पेक्स. अरे वा, एकदम सिन्सिअर दिसताय. सिन्सिअर. प्रोफेसर. हो, खरंच सांग. सिन्सिअर दिसत आहे, सिन्सिअर. हो हो. और दिनभर स्क्रीन देखो. झाली स्पेक्सची ऍडव्हर्टाईज करू. तर हे गिफ्ट मी देणार आहे आता चिन्मयला. आणि सर्वात पहिले तर मी त्याला ओळखायला लावणार आहे की नक्की यामध्ये काय आहे. चिन्मय, बर्थडे गिफ्ट. अच्छा अजून एक. हो, ओळख ना काय असू शकतं आधी. हो, हा बॉक्स आहे बाहेरून तर, आणि आतमध्ये काहीतरी आहे. परफ्यूम. नाही असं असं ओळख. काय असू शकतो थोडं गेस तर नाही. स्पीकर. ब्लूटूथ स्पीकर. बिलकुल नाही. इयरबड्स. असं तर तू सगळे एक एक नावं सांगत जाशील आणि मग मी कसं सांगणार. थोडासा मीडियम हेवी आहे हा. काय असू शकते. एक तर गिफ्ट तुम्हाला दिलाय. हो, दाखव तुझं गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे. एक छान असं वॉलेट. दाखव ना. हा दाखवतो. ते वॉलेट आहे छान, एकदम स्लिम आहे. आणि हे जुनं, हे पण कसं झालं. हे पण तूच दिलेलं आहे. हो, एक तू दिलेला आहे कोणत्या वर्षी 2019. 19 साली का. हो, हो 2019 तूच दिलाय. तेव्हापासून मी युज करत आहे. हे एक होता आणि बेल्ट होता. बेल्ट तर खराब झाला, वॉलेटने युज करत होता. आणि किती 7 वर्षानंतर तुम्हाला हे दिलं. याच्यात काय आहे? 7 वर्ष एवढे. मग काय 2019 नाही, मला असं वाटतं ते नंतर दिलंय मी. आय थिंक 2021 वगैरे. 19. मी राहत होतो तिथे खरंच का. कर्वेनगर. तर आता लास्ट चान्स आहे तुझ्याकडे, तर विचार करू. ब्लूटूथ स्पीकर नाही आहे, परफ्यूम नाही आहे. काय असू शकते. गेस नाही करू शकते मी. हाडला. ठीक आहे, चालेल करू. हो, गॉगल्स. गॉगल. छान गॉगल्स आहे. पोलराइज्ड. पोलराइज्ड गॉगल्स. कसा दिसतो. मस्त. छान आहे. एकदम मस्त छान वाटतंय. वाटतं. हो, आणि एकदम असं स्मूथ वाटत. मग शोधलाय कोणी. छान छान.
आता उद्या मी सनलाईट मध्ये टेस्ट करतोय. ओके चिन्मय ये. अरे वा, हा आपला पहिला फोटो जवळून टाक. हा सर्वात पहिला फोटो आमचा. पप्पांचा फोन येतोय. बर्थडे विश करायला. हो. माझं नाव काय तुझं नाव आहे का इथे केक मध्ये एवढं तुझं मोठं नाव आहे. आठवलं का मी हा ड्रेस कधी घातला होता ते. वा इतकं विसरतो या तू. तो कधी कधी काढलाय कुठे गेलो आपण. आपण डेक्कनला गेलो होतो. मला नाही आठवणार का? हा माझ्या बर्थडेच आहे. हो 2 वर्ष आली. आणि आता चालू आहे. हो आपण आपल्या 1 month अॅनिव्हर्सरीच आहे. हो. कट केक करू ना? अरे तू सगळं बघ तर आधी नीट. अच्छा ओके. झालं नाही का तुझं. बापरे. झालं नाही अजून. बाकी अजून मग कार्ड काय लिहिलं याच्यावर. थँक्यू. ओके. काय. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चिन्मय. हॅपी बर्थडे टू यू. तर असे पूर्णपणे मी सरप्राईज हे चिन्मयसाठी प्लॅन केलं होतं. ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून ही इच्छा होती माझी की मी त्याच्यासाठी काहीतरी असं वेगळं सरप्राईज प्लॅन करावं. पण त्याच्या बड्डेच्या वेळेस कधी आम्ही भेटत होतो नव्हतं भेटत, असंच काही ना काही इश्यूज होत होते कारण कामामुळे. तर कधी असं सरप्राईज प्लॅन मला करताच आलं नाही. आणि माझी खूप इच्छा होती की लग्नानंतर ॲटलिस्ट फर्स्ट बड्डे त्याचा असा बनवावा की जो की त्याच्या पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील. तर हो, हे असं होतं माझं सरप्राईज त्याच्यासाठी आणि जे की त्याला खूप आवडलेलं आहे. त्याने बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी असं काहीतरी सरप्राईज प्लॅन करेल. तर ठीक आहे, आता करूया आज आपल्या लॉगचा शेवट आणि लवकरच भेटूया नवीन लॉगमध्ये.